हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेट्रिओ डेअरी स्क्वेअर यापासून आपल्याला पर्स कसे बनवायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, येलो कलरची आपल्याला वुलन लागेल, ब्ल्यू कलरची एक वुलन लागेल, व्हाईट कलरची पण आपल्याला वुलन लागणार आहे आणि आपल्याला चेन एक लागणार आहे आणि कट करण्यासाठी आपल्याला हे कटर एक लागणार आहे. येलो कलरची वुलन घेतलेली आहे मी. आपण 4 चेन करून घेऊया. एक गाठ द्यायची आणि 1 2 3 4 चेन करून घेतलेल्या आहेत किंवा साखळी. ही पहिल्या चेनवरती आपण त्याला स्लिप स्टिच करून एक साखळी घ्यायची आणि सिंगल खांब घ्यायचा म्हणजे सिंगल क्रोशा. एक आपल्याला असे सिंगल क्रोशा 8 घ्यायचे आहेत. 2 हे 3 4 5 6 7 आणि हे 8 झाले. आता आपल्या पहिल्या चेनवरती आपण त्याला स्लिप स्टिच घेऊन एक 2 आणि 3 चेन घ्यायचे आणि पुढच्या खांबावरती आपल्याला डबल क्रोशा करायचे म्हणजे डबल खांब करायचे आपल्याला. अशा आपल्याला 16 खांब आले पाहिजेत. एकावरती 2. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथं 16 खांब आले पाहिजेत. हे आपले 16 खांब झालेले आहेत. डबल खांब आपण जी चेन घेतली होती 3 साखळीची ती आपण पहिल्या साखळीला जोडून द्यायचं आणि आपण आपली वुलन कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे स्क्वेअर आपला झालेला आहे. आता आपण दुसरी वुलन ह्याला जोडूया. ब्ल्यू कलरची वुलन घेतलेली आहे मी. आपण इथं असे जोडून घेऊया आणि त्यामध्ये आपण 3 चेन करून घ्यायचे. त्याच साखळीमध्ये त्याच खांबावरती आपल्याला असे हे पहा डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला 2 घ्यायचे डबल खांब. हे पहा 2 डबल खांब आणि ही आपली चेन आहे म्हणजे साखळी. 3 एक साखळी घ्यायची, एक खांब सोडून द्यायचा हा आणि ते शेजारच्या खांबावरती अशाच पद्धतीने आपल्याला 3 डबल खांब करायचे किंवा डबल क्रोशा घ्यायच्यात. हे 2 आणि हे 3. एक चेन घ्यायची, एक खांब सोडून द्यायचा. हे ते शेजारीच आपल्याला असेच 3 डबल खांब करायच्यात किंवा डबल क्रोशा. अशा पद्धतीने आपल्याला असे 8 झाले पाहिजेत आपले. हे आपण जोडून देऊया. आपण पहिले साखळी घेतलेली होती 3 साखळी त्यावरती. हे पहा अशा पद्धतीने आपले स्क्वेअर तयार झालेला आहे. या अशा पद्धतीने आपण वुलन याशी जोडून घ्यायची. आता आपण व्हाईट कलर जोडून घेणार आहोत. हे पहा आपण जो खांब सोडला होता या दोन्हीमधनं या खांबामध्ये आपण आपले वुलन व्हाईट कलरची वुलन जोडून घेऊ आणि ह्यामधून आपण असं 3 चेन घेतली आणि आणखीन अजून आपल्याला 3 चेन घ्यायच्यात. 6 चेन झाले आपले. हे पहा ह्यामधून आपण अशा पद्धतीने जे सोडलेला खांब होता तिथं डबल क्रोशा करायचा. एक डबल क्रोशा आला पाहिजे आणि 3 चेन ते सोडलेल्या खांबावरती आपण एक डबल क्रोशा आणि 3 चेन घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घेत जायचे. कारण हे सोडून द्यायचं आपल्याला खालच्या बाजूला. हे वरती असं व्हाईट कलर नवीन यायचं. हे 8 वेळा करत यायचं आपल्याला. हे आपण आता 3 चेन घेतलेले आहेत आणि आपण तर 1 2 3 साखळी घेतलेल्या आहेत. त्या साखळी तिसऱ्या साखळीवरती आपण असं स्लिप स्टिच करून जोडून द्यायचं आणि हे वुलन असे ओढून धरायचे.
आपण उलन कट करून घ्यायची नाही. आपल्याला हे दोन्हीने आपल्याला विणत जायचं आहे पुढं. हे पहा, हे आतून ही जी व्हाईट कलर आहे ते बाहेरच्या बाजून जाऊ द्यायची आणि हे जे आपले आहे ते ब्ल्यू कलरची उलन आपण आतमधून असं विणत जायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे. 1 2 3 चेन घेतलेले आहेत मी. त्यावरतीच आपण एक आणि एकामधनंच आपल्याला हे पहा, एकामधनंच आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत आणि त्या शेजारी एक 3 चेन आणि साखळ्या आपल्या 4 झालेल्या आहेत. आपल्या इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हे व्हाईट कलरचे जे आपले साखळ्या आहेत ती मागच्या बाजूला असं घ्यायचेत आणि हे ब्ल्यू कलरचे उलन आपल्याला घ्यायचे पुढं. हे पहा, अशा पद्धतीने ही जो समोरचा खांबा आहे, पहिला खांबा आहे, त्या खांबावरती आपल्याला डबल क्रोशा घ्यायचे आहेत. ही एक, हे पहा, एकामध्येच आपल्याला 2 घ्यायचे आहेत. एक आणि ह्यामधूनच आपल्याला आणखीन एक डबल क्रोशा आणि त्या शेजारी आणखीन एक घ्यायचा. अशा आपल्याला 4 डबल क्रोशा झालेले आहेत. 1 2 3 चेन करून घ्यायचे. हे अशा आपल्याला इथंपर्यंत करून घ्यायचे आहेत. 8 वेळा करायचे आहेत आपल्याला. हे आपल्या अशा पद्धतीने फ्लावर बनत जाते. 3 चेन घेतलेले आहेत. हे पहा, 8 वेळा झालेले आहेत आपल्या असे फ्लावरचं. 3 चेन करून आपण या साखळीला 3 साखळे घेतल्या आहेत. ते वरच्या बाजूला आपण असं स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आणि असं हे उलन अशी आपली ओढून धरायचे. आता आपल्याला व्हाईट उलन विणत जायचं. आपल्याला हे सोडून द्यायचं आपल्याला हे मागच्या बाजूला आणि व्हाईट उलन आपण पुढे घ्यायचे. हे पहा, ह्या पद्धतीने आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 झालेले आहेत आणि त्यामधूनच अजून एक आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा, म्हणजे डबल खांब घ्यायचा आणि 1 2 3 आणि हे 4 चेन घ्यायचे आहेत. हे पहा, हे मागच्या बाजूला असं करून घ्यायचं आपल्याला आणि ही व्हाईट कलर आपल्याला व्हाईट जे आपला खांब आहे ते त्याच्यावरतीच आपल्याला विणत जायचे. हे पहा, हे असे डबल खांब 2 आले पाहिजे तिथे. 1 2 3 4 आणि नंतर इथे हे मागं घेत जायचं असं आपलं आणि व्हाईट कलरचे खांबावरतीच आपल्याला डबल खांब घेत जायचे 2 आणि 4 चेन घ्यायचे आहेत आपल्याला. हे आपल्याला असं इथंपर्यंत विणत जायचं आहे. 4 चेन घेतलेले आहे. आता आपण इथे जोडून देऊया. इथे जोडून घ्यायचं आपल्याला. असे ओढून घ्यायचे आपल्याला उलन. आता आपल्याला ब्ल्यू कलरनं विणत जायचं आहे. तर आता ही व्हाईट कलर मागच्या बाजूला जाऊ द्यायची आणि ब्ल्यू कलर आपल्याला पुढे घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे आपण आता 3 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 झालेले चेन. त्या शेजारच्याच खांबावरती आपल्याला डबल क्रोशा घ्यायचे आहेत, म्हणजे डबल खांब आपल्याला घ्यायचे आहेत. 2 घ्यायचे आहेत आपल्याला एकावरती. जे आपले 4 झालेले, ज्या 4 खांब आहेत पहिलेच त्यावरती आपल्याला 5 खांब आले पाहिजे डबल खांब. 1 आणि हे 2, म्हणजे एकाच खांबावरती आपल्याला 2 खांब घेतले आहेत. त्या शेजारी आपल्याला आणखीन एक घ्यायचा आणि त्या शेजारी एक घ्यायचा. हे पहा, 1 2 3 4 आणि हे साखळी घेतलेली आपण 3 हे 5 1 2 आणि 3 चेन करून घ्यायचे. हे व्हाईट कलरचे मागच्या बाजूला जाऊ द्यायचं आणि ह्याच्यावरती आपण हे पहिली साखळी घातलेली आपण त्यावरती डबल खांब एक घ्यायचा. एकावरतीच 2 घ्यायचे. एकावरती 2 खांब घ्यायचे. त्या शेजारी एक घ्यायचा आणि त्या शेजारी एक सिंगल असे डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला आणि 3 चेन करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीनेच आपल्याला इथपर्यंत करत जायचं आहे. 1 2 आणि 3 चेन घेतलेले आहेत आणि आपण इथं जोडून द्यायचं. हे पहा, या बाजूला आपण जोडून द्यायचे. एक चेन घेऊन आपण असा दोरा ओढून घ्यायचा, हे सोडून द्यायचं आपण. आणि आता आपण व्हाईट कलरनं
विणत जाणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आतमधून घ्यायचं आपल्याला. हे आपण पहिले 2 खांब घेतलेले होते आपले डबल खांब, 1 2 आणि 3 चेन करून घेतलेले आहेत. त्यावरतीच आता आपल्याला आणखीन एक डबल खांब करून घ्यायचा. हे पहा, 2 म्हणजे 2 झाले. एक डबल खांब आणि चेन आणि त्या शेजारच्या खांबावरती आणखीन एक आपल्याला हे पहा इथं डबल खांब घ्यायचे. हे झाले आपले 3 खांब. आणि मागच्या बाजूला जे आपण हे 3 चेन घेतलेले होते, 4 चेन, हे त्यामध्येच आपल्याला हे पहा त्यामध्ये आपल्याला 5 डबल खांब घ्यायचे आहेत. मागच्या बाजूला ही जे आपण व्हाईट कलरचे घेतलेले होते ना चेन, त्यामध्ये 1 2 3 4 आणि हे 5. हे 5 झाले. आता आपल्याला हे जे आहे आपले वूलन जे आहे ते मागच्या बाजूला गेले पाहिजे. ते ब्ल्यू कलरची हे पहा, हे साखळे आपल्याला मागच्या बाजूला गेले पाहिजे. जे आपला ही खांब आहे ह्या खांबावरती आपल्याला असेच 2 खांब घ्यायचे आहेत. डबल खांब 2 घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे असे आणि आणखीन एक त्या शेजारी, म्हणजे आपल्या 2वरती 3 खांब घ्यायचे आहेत. ही ब्ल्यू कलरचे आपल्याला पुढे घ्यायचे ती ही पाकळी आणि त्याच्या मागच्याच बाजूला आपल्याला असे 5 डबल खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5 झालेत. हे अशाच पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे. आता हे मागच करून घ्यायचे आपल्याला आणि हे जे आपला खांब आहे त्याच्यात आपल्याला खांबावरती हे अशा पद्धतीने आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत आणि त्या शेजारी 1. हे पहा, या अशा पद्धतीने आपलं हे फ्लावर तयार होत जाते. पण इथंपर्यंत विणत येऊया. 5 डबल खांब घ्यायचे आहेत. डबल क्रोशा 5 घ्यायचे आहेत आपल्याला. 3 हे 4 आणि हे 5 झाले. आणि आपण ते जोडून देऊया. इथं आपण पहिल्यांदा घेतलेली होती ना साखळी, त्या ठिकाणी हे पहा, हे अशाच पद्धतीने आपल्याला वळून सोडून द्यायचं आहे. आता आपल्याला ब्ल्यू कलर विणत जाऊया आपण. हे पहा, इथं आपण एक चेन घेतली. इथे ह्या खांबावरती ही दुसऱ्या खांबावरती आपल्याला डबल क्रोशा घ्यायचे. हे पहा, एकामध्येच आपल्याला 5 घ्यायचे डबल क्रोशा. हे 2 झालेत. 3 हे 4 आणि हे 5. हे अशा पद्धतीने एकावरती 5 घेतलेले आहेत आणि ह्या पहिल्याच खांबावरती सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, हे फुलाचा आकार आपला असा बनतो. आणि ते एक असे 2 चेन करून घेऊया. हे 2 चेन झालेत. आणि ते असं सिंगल हे घ्यायचं, खांब घ्यायचं. हे पहा, सिंगल खांब घ्यायचा आणि ह्या शेजारीच हा एक खांब सोडून या दुसऱ्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचा. 1 2 3 4 आणि हे 5. हे पहा, 5 खांब एकामधूनच घ्यायचं आपल्याला. आणि जो आपला पहिला आहे खांब त्यावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथंपर्यंत घेत जायचे. 2 चेन घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपले फ्लावर बनत येते. पाच डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला. 4 झालेत. हे 5 2 चेन करून घेतलेले. आता आपण इथं जोडून देऊया. आणि आता आपण आपले उलन कट करून घेऊया. आपल्याला व्हाईटनं विणत जायचं. आता हे मागच्या बाजूला ओढून घेऊ.
हे व्हाईट कलर आपल्याला एक चेन घेतलेली आहे, त्यामध्येच आपल्याला आणखीन एक डबल खांब घ्यायचा, सिंगल खांब घ्यायचा एक. हे आपले 3 खांब आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला 3 सिंगल खांब आले पाहिजेत. एक, हे 2 झाले आणि हे त्या शेजारी 3 आणि ही पाकळी आपल्याला अशी पुढे वळून घ्यायची आणि त्या शेजारी 1 2 3 3 4 5 6 आपल्याला सिंगल खांब घेतलेले आहेत आपण. आता आपण हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा, त्या शेजारी आणखीन एक सिंगल क्रोशा घ्यायचा, हे पहा. आणि इथे आता आपण हे मागच्या बाजूला करून घ्यायचे आहे साखळे आपले, हे पहा अशा पद्धतीने. हे व्हाईट कलरच्या खांबावरती आपल्याला अशा पद्धतीने 2, त्यामधूनच आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत आणि हे पहा 2 चेन घ्यायचे, आणखीन त्यामधूनच आपल्याला आणखीन 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत, 1 आणि हे 2. अशा पद्धतीने आपले 4 सिंगल खांब 5 खांबावरतीच झालेले आहेत. आता त्या शेजारी आणखीन एक सिंगल खांब घ्यायचा आपल्याला, ही डबल खांब घ्यायचा. नंतर आपल्याला ही पाकळी आपण असं आतमध्ये ओढून घ्यायची. नंतर इथे आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे, एक हाफ डबल खांब, परत सिंगलच खांब करत जायचे आपल्याला. 1 2 3 4, हे पहा 5 सिंगल खांब घेतलेले आहेत आपण. आता आपण हे चेनमधनं 1 हे 2 आणि हे 3, हे पहा. हे आपले 5 6 7 8 झालेत काम आपले सिंगल. 8 9 10, हे 11 आलेले आहेत आपले. 11 सिंगल कामाला येतात आपल्याला. हाफ डबल क्रोशा एक करून घ्यायचा, नंतर डबल क्रोशा. आता आपल्याला हे चेनमधून घ्यायचं आहे, इथे आपल्याला 4 डबल क्रोशा करून घ्यायच्यात एकामधूनच. दोन चेन करून घ्यायची आणि त्यामधूनच आपल्याला आणखी 2 डबल खांब घ्यायचे आहेत, म्हणजे 2 डबल क्रोशा. त्या शेजारी खांबावरती आपल्याला आणखीन एक डबल खांब घ्यायचा आणि नंतर त्या शेजारच्या खांबावरती आपल्याला सिंगल खांब म्हणजे हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने हे आपला स्क्वेअर तयार होत आलेला आहे. इथे अशाच पद्धतीने विणत जायचं आपल्याला. सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला असे 3 4, हे 5 सिंगल खांब झाले. आता हे आपण असे या साखळीमधून आपल्याला 6 7, हे 8 9 10 आणि हे 11 सिंगल खांब झालेले आहेत. नंतर हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा, नंतर आपल्याला या साखळीमधून घेऊन आपल्याला 4 डबल क्रोशा घ्यायचे आहेत आपल्याला. पाच डबल खांब घ्यायचे आहेत.
डबल क्रोशा 5 घ्यायच्यात आपल्याला. 3 हे 4 आणि हे 5 झाले. आणि आपण ते जोडून देऊया. इथं आपण पहिल्यांदा घेतलेली होती ना साखळी, त्या ठिकाणी हे पहा, हे अशाच पद्धतीने आपल्याला वळून सोडून द्यायचं आहे. आता आपल्याला ब्ल्यू कलर विणत जाऊया आपण. हे पहा, इथं आपण एक चेन घेतली. इथे ही ह्या खांबावरती आपल्याला, ही दुसऱ्या खांबावरती आपल्याला डबल क्रोशा घ्यायचे. हे पहा, एकामध्येच आपल्याला 5 घ्यायचे डबल क्रोशा. हे 2 झालेत, 3 हे 4 आणि हे 5. हे अशा पद्धतीने एकावरती 5 घेतलेले आहेत. आणि ह्या पहिल्याच खांबावरती सिंगल क्रोशा घ्यायच्यात, सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, हे फुलाचा आकार आपला असा बनतो. आणि ते एक असे एक 2 चेन करून घेऊया. हे 2 चेन झालेत. आणि इथे असं सिंगल हे घ्यायचं, खांब घ्यायचं. हे पहा, सिंगल खांब घ्यायचा. आणि हे शेजारीच हा एक खांब सोडून या दुसऱ्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचा. 1 2 3 4 आणि हे 5. हे पहा, 5 खांब एकामधूनच घ्यायचं आपल्याला. आणि जो आपला पहिला आहे खांब त्यावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथंपर्यंत घेत जायचे. 2 चेन घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपले फ्लावर बनत येते. सात डबल खांब झाले आहेत आपले. हे आपण हाफ डबल क्रोशा करून घेऊया. 1 आणि 2. आता आपण इथे जोडून देऊ. आणि आता आपण कट करून घेऊया आपले. हे पहा, अशा पद्धतीने आपले हे फ्लावर स्क्वेअर तयार झालेला आहे. आपण अशा पद्धतीने आणखीन 3 करून घेऊया. हे आपण आता जोडून घेऊया. हे समोरासमोर असे. आणि इथे आपण असं जोडूया आता व्हाईट वूलनं. इथे आपण अशा पद्धतीने गाठ देऊन घेऊया. आणि एक चेन घेऊया. त्या शेजारच्याच खांबावरती आपण असं साखळीमध्ये आपण असं सिंगल खांब घेत जोडत जायचे. हे पहा, इथून हे आणि हे सिंगल खांब घेऊन असे हे असे जोडून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे. उलन कट करून घेऊया आपण. आणखीन असे 2 स्क्वेअर आपण एकाला एक जोडून घेऊया. हे 2 स्क्वेअर जोडून घेतलेले आहेत. हे आपण डबल क्रोशा घेऊया. ह्याच्याकडे आपण आता
पूर्ण आपण असं डबल क्रोशा घेत जायचेत ह्याला. हे अशा पद्धतीने आपण पट्टे जोडून घेतलेले आहेत. हे असे 2 पट्टे तयार केलेले आहेत. आपण ह्याला जोडून घेणार आहोत. पहिले आपण त्यासाठी आतून आपण असं कपडा जोडूया. हे आपण टाके घेऊया याला. हे आपण असे टाके घेऊया. हे अशा पद्धतीने कपडा जोडलेला आहे मी. आता आपण हे एकाला एक जोडून घेऊया. हे व्हाईट कलरची वलन घेतलेली आहे मी. आपण इथे आता जोडून घेऊया. हाफ क्रोशा करून घ्यायचे आहेत आपण ह्याला. हे पहा, हे पूर्ण खांबावरती आपण हाफ क्रोशा घ्यायचे आहेत पूर्ण. बघा इकडून आणि इथे ह्या साईडने एक आणि ह्या साईडने एक. हे आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया. आता आपण याला चेन बसवून घेऊया. त्यासाठी आपण टाके घेऊया. या अशा पद्धतीने आपण टाके घेऊया याला आणि जोडून टाकूया आपण आपली चेन.